तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं प्रबोधन पर्व आणि त्या पर्वाचा हा दुसरा टप्पा आपण सुरू करीत आहोत। या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली जो लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये सांगितलं होतं की बौद्ध धम्माला एकच धर्मग्रंथ असला पाहिजे। बौद्ध धम्माला जेवढे ग्रंथ आहेत ते अथांग महासागरासारखं बौद्ध धम्माचं साहित्य आहे, त्यामुळे एकच धर्मग्रंथ बौद्ध धर्माला असला पाहिजे। हे जे बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत आहे आणि बौद्ध धम्माचं अथांग अफाट महासागरासारखं साहित्य आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण गेले 6 ते 7 आठवडे संपूर्ण पाली साहित्य पाहिलेलं आहे। यामध्ये धम्मसंगीतीचा अभ्यास केला आपण, त्यानंतर 32 ग्रंथ जे त्रिपिटकाचे आहेत या 32 ग्रंथाचा अभ्यास केला। त्रिपिटकाच्या नंतर अनुपिटकाचे जे प्रमुख 4 ग्रंथ आहेत ते आपण पाहिलं। त्यानंतर आपण अनुपिटकानंतर अट्टकथा पाहिल्या, ज्या बुद्धघोषांनी संपूर्ण त्रिपिटकावरती समजावून सांगण्यासाठी ज्या अर्थकथा लिहिल्या त्या अर्थकथा पाहिल्या। त्यानंतर गेल्या शनिवारी आपण टीका पाहिल्या, म्हणजे टीका ग्रंथ जे आहेत ते टीका ग्रंथ पाहिले। म्हणजे पाली साहित्यामध्ये जेवढे प्रकार आहेत ते सर्व प्रकार आपण त्रिपिटक असतील किंवा अनुपिटक असेल, अर्थकथा असेल, टीका ग्रंथ असतील, हे आपण इथपर्यंत साहित्य पाहिलेलं आहे। यामध्ये अनेक ग्रंथ आपण पाहिलेले आहेत। याच भागाचा शेवटचा जो भाग आहे पाली साहित्याचा तो आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। पाली साहित्यामधला शेवटचा जो भाग आहे तो पाली वंश साहित्य, म्हणजे श्रीलंकेमध्ये हे संपूर्ण साहित्य निर्माण झालेलं आहे वंश साहित्य म्हणून। या वंश साहित्याचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। वंश साहित्याच्या अगोदर जे आपण म्हटलं की धम्मसंगीती झाल्या, त्रिपिटक झालं, अनुपिटक झालं, अर्थकथा झाल्या, टीका ग्रंथ झालं, याची ज्याला ज्याला माहिती हवी असेल त्यांनी अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले तर त्यांना ही सगळी माहिती मिळेल। आज आपण म्हणतोय की पाली साहित्यामध्ये जे वंश साहित्य आहे हे वंश साहित्य नेमकं काय आहे आणि याचा पाली साहित्यामध्ये नेमका काय उपयोग आहे। कारण हे संपूर्ण साहित्य म्हणजे कालपर्यंत आपण संपूर्ण पाहिलेलं जे पाली साहित्य आहे हे संपूर्ण पाली साहित्याची निर्मिती कुठे झाली? श्रीलंकेमध्येच निर्मिती झाली। म्हणजे त्रिपिटक हे संपूर्ण मौखिक इथून गेलं तरी लिहिलं गेलं कुठं? ताडपत्रावरती श्रीलंकेमध्येच त्रिपिटक लिहिलं गेलं। त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी त्याचं वर्गीकरण करण्यासाठी अनुपिटकाचे ग्रंथ श्रीलंकेमध्येच लिहिले गेले। त्यानंतर संपूर्ण त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी ज्या अर्थकथा लिहिल्या बुद्धदत्त, बुद्धघोष आणि धम्मपाल या तिघांनी, त्या सुद्धा श्रीलंकेमध्येच लिहिल्या गेल्या। आणि जे ग्रंथ आपण गेल्या शनिवारी पाहिले की ज्या टीका ग्रंथ आहेत म्हणजे ज्या अर्थकथा आहेत त्या अर्थकथा समजावून सांगण्यासाठी जे टीका ग्रंथ लिहिले गेले त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहिलं। हे जे सगळंच्या सगळं साहित्य बौद्ध धर्माचं संपूर्ण जगामध्ये नंतर पसरलेलं जे लेखी साहित्य आहे हे संपूर्ण साहित्याची लेखणी कुठे झाले किंवा लिहिलं कुठे गेलं तर संपूर्ण बौद्ध साहित्य हे श्रीलंकेमध्ये लिहिलं गेलेलं आहे। त्यामुळे श्रीलंकेमध्ये वंश साहित्य सुद्धा श्रीलंकेमध्येच लिहिलं गेलेलं आहे। आणि हे वंश साहित्यामध्ये प्रामुख्याने आपण 2 ग्रंथ पाहणार आहोत। इथे एक ग्रंथ आपण महावंश म्हणून इथे एक ग्रंथ ठेवलेला आहे। तर श्रीलंकेमध्ये दीपवंश आणि महावंश हे जे 2 ग्रंथ होऊन गेले, या 2 ग्रंथाचा संपूर्ण श्रीलंकेमध्ये जो श्रीलंकेचा जो अभ्यास आहे तो श्रीलंकेमध्ये झालेला संपूर्ण श्रीलंका देश कसा निर्माण झाला किंवा श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा आणि श्रीलंकेचाच विकास कशा पद्धतीने होत गेला त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या ग्रंथामध्ये आजच्या अभ्यासामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे आजच्या अभ्यासाचा आपला विषय काय आहे तर पाली साहित्यातील वंश साहित्य हा आजचा आपला जो आहे तो विषय आहे। त्यामुळे हे वंश साहित्यामध्ये पाली साहित्यामध्ये हे ऐतिहासिक आहे। हे जे पाली साहित्य ऐतिहासिक आहे
वंश साहित्यात ऐतिहासिक गोष्टींचा परिचय आहे. म्हणजे जे संपूर्ण वंश साहित्य या नावाने जे साहित्य श्रीलंकेमध्ये लिहिलेलं आहे, यामध्ये काय लिहिलेलं आहे? श्रीलंका या देशाची निर्मिती कशी झाली, म्हणजे श्रीलंका या देशामध्ये प्रदेश कसा निर्माण झाला, गाव कसं निर्माण झाली, शहरं कशी निर्माण झाली आणि एकूण देश कसा निर्माण झाला, याची संपूर्ण माहिती जी आहे ती पाली वंश साहित्यामध्ये दिलेली आहे. आता त्यानंतर देश कसा निर्माण झाला, त्याची नगरं कशी निर्माण झाली, याची गावं कशी निर्माण झाली, याची माहिती या ग्रंथांच्या मध्ये दिलेली आहे. यामध्ये देश निर्माण झाल्यानंतर या देशामध्ये जे राजे होऊन गेले, हे राजे महाराजे होऊन गेले, यांची संपूर्ण माहिती या वंश साहित्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे पहिला राजा कुठला होता, दुसरा राजा कुठला होता, तिसरा राजा कुठला होता. त्यामुळे सुरुवातीपासून श्रीलंका हा देश निर्माण झाल्यापासून ते 19व्या 20व्या शतकापर्यंत श्रीलंकेमध्ये जेवढे राजे महाराजे होऊन गेले, या संपूर्ण राजे महाराजांचा इतिहास जो आहे तो इतिहास या वंश साहित्यामध्ये दिलेला आहे. राजे महाराजांच्या बरोबरच श्रीलंका देश निर्माण झाल्यापासून तिथे पहिला कुठला धर्म निर्माण झाला असेल तर तो फक्त तथागत भगवान गौतम बुद्धाचा बौद्ध धर्माचीच स्थापना श्रीलंकेमध्ये झालेली होती. आणि श्रीलंकेमध्ये घराघरामध्ये आणि प्रत्येक माणसापर्यंत फक्त एकमेव एकच धर्म होता, तो तथागत भगवान गौतम बुद्धाचा बुद्ध धर्म होता. ब्रिटिशांचं आगमन श्रीलंकेमध्ये होईपर्यंत श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही धर्म नव्हता. ब्रिटिश आल्यानंतर मग तिथं ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमातून जो काय झाला असेल तो, परंतु 19व्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ 1875 सालापर्यंत ब्रिटिश तिथे आले नव्हते. 1875 सालापर्यंत म्हणजे देश निर्माण झाल्यापासून ते 19व्या शतकापर्यंत श्रीलंकेचा प्रमुख तेव्हापासून आजपर्यंत सुद्धा राष्ट्रीय धर्म काय आहे तर बौद्ध धर्म हा श्रीलंकेचा राष्ट्रीय बौद्ध धर्म आहे. आणि याची सगळी जी माहिती कशात दिलेली आहे तर वंश ग्रंथामध्ये याची संपूर्ण माहिती दिलेली आहे राजे महाराजांची. आणि याच बरोबर मी म्हटलं की पहिला धर्म आणि आजपर्यंतचा कायमस्वरूपी असलेला बौद्ध धर्म, मग या बौद्ध धर्मामध्ये जे मोठमोठे आचार्य झाले, भदंत झाले, अरहंत झाले, हे जे मोठमोठे नावारूपाला आलेले जे आहेत, म्हणजे सुरुवात होते अशोकाचा पुत्र स्थवीर महेंद्र हा प्रथम तिथे जातो आणि त्यांनी संपूर्ण देशाला बौद्धमय केलेला आहे. आणि त्यानंतर जे मोठमोठे आचार्य होऊन गेले, या सर्व मोठमोठ्या आचार्यांचीच राजे महाराजांच्या बरोबर या आचार्यांची सुद्धा माहिती या ग्रंथांच्या मध्ये दिलेली आहे. त्यामुळे वंश साहित्यामध्ये काय तर श्रीलंका हा देश कसा निर्माण झाला, श्रीलंकेमध्ये राजे महाराजे कोण कोण होते आणि श्रीलंकेमध्ये जसा राष्ट्राचा विकास होत गेला तसाच तिथे बौद्ध धर्माचा सुद्धा विकास होत गेला. आणि बौद्ध धर्माचा विकास नेमका कुठल्या आचार्यांनी किंवा कोणी कोणी कशा पद्धतीने केलेला आहे याचा सुद्धा इतिहास हा वंश ग्रंथामध्ये आपल्याला मिळतो. हे वंश ग्रंथ निर्माण होण्यापूर्वी आपण जे पाली साहित्य पाहिलं आणि या पाली साहित्यामध्ये जे त्रिपिटक पाहिलं, त्या त्रिपिटकामध्ये 2 ग्रंथ आहेत. एक बुद्धवंश नावाचा ग्रंथ आहे आणि एक अपदान नावाचा ग्रंथ आहे. हे 2 ग्रंथ वंश साहित्याचे एक प्रेरणा स्तोत्र आहे किंवा प्रेरणा शक्ती आहे. बुद्धवंश नावाचा जो ग्रंथ पाली साहित्यामध्ये आहे, या ग्रंथामध्ये काय माहिती दिलेली आहे तर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अगोदर काही लोकांनी म्हटलेलं आहे की 28 बुद्ध होऊन गेले, तर काही लोकांनी म्हटलेलं आहे की 24 बुद्ध होऊन गेले. म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की 24 बुद्ध झाले, तर काही लोकांचं म्हणणं आहे की 28 बुद्ध आहे. त्यामुळे त्रिपिटकामध्ये बुद्ध वंश या ग्रंथामध्ये पहिले जे 24 बुद्ध होऊन गेलेले आहेत, या 24 बुद्धांची संपूर्ण माहिती बुद्धवंश या ग्रंथामध्ये दिलेली आहे. जर कुणाला अगोदरचे बुद्ध तथागतांच्या अगोदरचे जे होऊन गेलेले बुद्ध आहे त्याची माहिती घ्यायची असेल तर त्रिपिटकातला जो ग्रंथ आहे बुद्धवंश, ह्या बुद्धवंश ग्रंथामध्ये सगळी माहिती मिळते. म्हणजे वंश साहित्य जे लिहिण्याचा जो ऑलरेडी त्रिपिटकामध्ये आहे, ही एक प्रेरक शक्ती आहे की श्रीलंकेमधलं जे वंश साहित्य निर्माण झालं किंवा ग्रंथ निर्माण झालं. याच बरोबर त्रिपिटकामध्ये दुसरा एक ग्रंथ आहे, तो अपदान नावाचा ग्रंथ आहे. अपदान नावाचा ग्रंथ म्हणजे बुद्धवंश आणि अपदान, जसं बुद्धवंशामध्ये अगोदर झालेल्या बुद्धांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. काही लोक म्हणतात की बुद्ध झाले की नाही झाले ही काल्पनिक वगैरे आहे,
परंतु पहिले 7 बुद्ध किंवा यांची संपूर्ण माहिती आपल्याला अजंठा वेरूळमध्ये कोरलेल्या पण बुद्धांची माहिती मिळते। नंतर सांचीला गेला तर तिथेही माहिती मिळते। त्यामुळे बुद्धांच्या अगोदर बुद्ध झालेले आहेत याचे बरेच पुरावे आपल्याला मिळतात। त्यामुळे अगोदरच्या बुद्धाची माहिती त्रिपिटकामध्ये, तशीच अपदान जो ग्रंथ आहे या अपदान ग्रंथामध्ये जे भिक्खू आणि भिक्खुनी जे मोठमोठे अर्हंत पदाला किंवा आचार्य पदाला पोचलेले भिक्खू आणि भिक्खुनी आहेत यांचं जीवनचरित्र हे अपदान ग्रंथाच्या मध्ये मिळतं। त्यामुळे श्रीलंकेमध्ये वंश साहित्य निर्माण होण्यासाठी किंवा त्याला प्रेरक शक्ती म्हणून 2 ग्रंथ मूळ पाली भाषेतले अगोदरच आपल्याकडे उपलब्ध होते। ते कुठले? तर बुद्धाच्या अगोदर होऊन गेलेले जेवढे बुद्ध आहेत त्याला बुद्धवंश या ग्रंथामध्ये संपूर्ण त्याची माहिती मिळते। आणि जे मोठमोठे आचार्य अरहंत भदंत होऊन गेलेले आहेत त्यांची अपदान या ग्रंथामध्ये पूर्णपणे आपल्याला माहिती मिळते। एकूण जे श्रीलंकेमध्ये वंश साहित्यामध्ये एकूण जे ग्रंथ दिलेले आहेत त्याची यादी केलेली आहे। ती यादी डॉक्टर भरतसिंह उपाध्याय यांनी केली। एकूण 17 ग्रंथांची यादी आहे। आपण 17 ग्रंथाची माहिती घेणार नाही, फक्त दीपवंश आणि महावंश या 2च ग्रंथाची माहिती घेणार आहे। परंतु एकूण किती ग्रंथाची यादी आहे? तर पहिला ग्रंथ आहे दीपवंश, दुसरा ग्रंथ आहे महावंश, तिसरा ग्रंथ आहे चूलवंश, चौथा ग्रंथ आहे बुद्ध घोषुपत्ती, 5वा ग्रंथ आहे सद्धम्म संग्रह, 6वा ग्रंथ आहे महाबोधी वंश, 7वा ग्रंथ आहे थूप वंश, 8वा ग्रंथ आहे अत्तनगलू विहार वंश, 9वा ग्रंथ आहे दाटा वंश, 10वा ग्रंथ आहे जीन काल मालिनी, 11वा ग्रंथ आहे छकेस धातु वंश, 12वा ग्रंथ आहे नळाट धातु वंश, 13वा ग्रंथ आहे संदेश कथा, 14वा ग्रंथ आहे गंधवंश, 15वा ग्रंथ आहे संगीती वंश, 16वा ग्रंथ आहे शासन वंश आणि 17वा ग्रंथ आहे शासन वंशदीप। म्हणजे वंश साहित्यामध्ये श्रीलंकेमध्ये एकूण 17 ग्रंथ दिलेले आहेत। या 17 ग्रंथामध्ये श्रीलंकेची माहिती आणि बौद्ध धर्माचा श्रीलंकेमध्ये कशा पद्धतीने विकास झाला याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। संपूर्ण जगाला बौद्ध साहित्य पुरवलेलं आहे। ते कुणी पुरवलेलं आहे? श्रीलंकेने पुरवलेलं आहे। श्रीलंकेमध्ये संपूर्ण बौद्ध साहित्य लेखी झालेलं आहे। तिथून संपूर्ण जगाला गेलं। आता आपण म्हणू की हे दीपवंश किंवा हे वंश ग्रंथ जे आहेत हे जर श्रीलंकेचे असतील तर मग आपण त्याचा अभ्यास करण्याची काय गरज आहे किंवा भारतातल्या लोकांनी त्याचा अभ्यास करण्याची काय गरज आहे? तर या श्रीलंकेच्या वंश साहित्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की बौद्ध धर्म इथूनच गेलेला आहे। बौद्ध धर्माचे विकास करणारे लोकही इथून गेलेले आहेत। त्यामुळे या ग्रंथामध्ये बौद्ध धर्माची संपूर्ण आपल्याला माहिती मिळते आणि बौद्ध धर्माचे विकासक इकडून तिकडे कसे गेले आणि तिथं कसा बौद्ध धर्म वाढवला। त्यामुळे श्रीलंकेच्या इतिहासाचे हे जरी ग्रंथ असेल तरी त्याच्यात 80 ते 90% माहिती बौद्ध धर्माची आणि भारताच्या संदर्भामध्येच ते मिळते। म्हणून हे 2 ग्रंथ संपूर्ण जगामध्ये पाली साहित्यामधले दीपवंश आणि महावंश हे 2 ग्रंथ प्रसिद्ध आहेत। आता बाकीचे जे ग्रंथ तुम्हाला वाचून दाखवली त्यांची एका ओळीत माहिती देतो की हे नेमके कुठल्या विषयावर ग्रंथ आहेत। तर दीपवंश हा ग्रंथ श्रीलंकेचा पूर्णपणे इतिहास सांगतो। महावंश हा ग्रंथ श्रीलंकेतल्या महान लोकांची वंशावळी सांगतो किंवा महान लोकांचा इतिहास सांगतो। या महान लोकांमध्ये 2 प्रकार आहेत, एक राजे महाराजे आणि दुसरे अर्हंत पदाला गेलेले भिक्खू भिक्खुनी जे मोठमोठे आचार्य आहेत त्यांची माहिती हा दुसरा ग्रंथ महावंशाचा आहे। चूलवंश जो नावाचा ग्रंथ आहे, चूलवंश ग्रंथ म्हणजे जो महावंश ग्रंथ आहे हा 5व्या शतकामध्ये लिहिला, परंतु त्यानंतर या मूळ ग्रंथामध्ये जे वाढवलेलं 21व्या शतकापर्यंत जे साहित्य आहे त्याला चूलवंश असं म्हटलेलं आहे। नंतर चौथा बुद्ध घोषुपत्ती नावाचा ग्रंथ आहे, जो बुद्धघोष ज्यांनी संपूर्ण त्रिपिटक समजावून सांगितल्या अर्थकथाच्या माध्यमातून तो जो बुद्धघोष आहे त्या बुद्धघोषाचे संपूर्ण जे चरित्र दिलेलं आहे त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध घोषुपत्ती असं नाव आहे। त्यानंतर महाबोधी वंश नावाचा ग्रंथ आहे। आता महाबोधी वंश नावाच्या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे तर बुद्ध गयेला जो बोधिवृक्ष होता त्या बोधिवृक्षाची जी फांदी आहे किंवा शाखा आहे ही श्रीलंकेमध्ये सम्राट अशोकाच्या माध्यमातून कशा पद्धतीने गेली
याची संपूर्ण माहिती ज्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्याला महाबोधी वंश असं म्हटलेलं आहे. म्हणजे श्रीलंकेच्या राजाने सम्राट अशोकाला विनंती केली की आम्हाला बोधिवृक्षाची शाखा पाहिजे म्हणून. मग सम्राट अशोकाला हा संदेश आल्यानंतर आणि तिथल्या राजाचे लोक तिकडे आल्यानंतर सम्राट अशोकाने म्हटलं की जो बोधिगयाचा जो बोधिवृक्ष आहे त्याला महाबोधी वंश असं म्हटलेलं आहे. तर या जे वृक्षावरती मी शस्त्र कसं चालवणार आणि तुम्हाला त्याची शाखा तोडून कसं देणार, मी शस्त्र चालवू शकत नाही. म्हणून अशोकाचे जे गुरु होते मोगली पुत्र तिस्स त्यांना बोलवलं आणि संपूर्ण संघाला बोलवलं. सम्राट अशोकाने विचारलं की श्रीलंकेच्या राजाने बोधिवृक्षाची शाखा मागितलेली आहे, तर ही शाखा मी कशी देऊ, त्या वृक्षावरती मी शस्त्र चालवू शकतो का. आणि मग सगळ्या भिक्खू संघांनी कशा पद्धतीने ती शाखा तोडली पाहिजे आणि ती तोडणं काही गैर नाही आणि श्रीलंकेमध्ये पाठवणं काही गैर नाही, ही संपूर्ण परमिशन घेऊन मग तिथून त्या जिथं संघाचं निवासस्थान होतं तिथून ते बोधिवृक्षापर्यंत संपूर्ण फुलांनी तो रस्ता सुगम म्हणजे केलेला होता. आणि तिथून मग संघ घेऊन गेला आणि संघाने तिथे ती शाखा काढली आणि ती श्रीलंकेमध्ये सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा होती, हिच्याबरोबर ती फांदी श्रीलंकेमध्ये पाठवलेली आहे. ही जी संपूर्ण माहिती किंवा हा जो संपूर्ण जो इतिहास दिलेला आहे की इथून बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेला गेली, श्रीलंकेमधल्या अनुराधापूरमध्ये ती फांदी लावण्यात आली आणि नंतर आपण इतिहास बघितला तर त्याच्यानंतर बुद्धगयेचा वृक्ष हा उद्ध्वस्त करण्यात आला आणि पुन्हा तिकडच्याच फांदीचा वृक्ष आणून इथं लावण्यात आला. तर अशा पद्धतीने इथून श्रीलंकेमध्ये जाऊन तिथं रोपण कशा पद्धतीने गेलं त्याची संपूर्ण माहिती ज्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्या ग्रंथाला महाबोधी वंश असं म्हटलेलं आहे. त्यानंतर थूपवंश नावाचा ग्रंथ आहे. थूपवंश ग्रंथामध्ये काय माहिती दिलेली आहे तर इथून तिकडच्या राजाने सम्राट अशोकाला विनंती केली होती की आम्ही बुद्धांना पाहिलेलं नाही, आमची बुद्ध धम्मावरती खूप श्रद्धा आहे, परंतु बुद्ध धम्माचं आमच्याकडे काहीच प्रतीक नाही. त्याच्यामुळे बुद्धाचे काही धातू किंवा बुद्धाचे केस असतील, दात असतील, असं काही जर असेल तर ते आम्हाला द्या. आणि ते जे सम्राट अशोकाकडे होतं ते जे तिकडे पाठवलं त्याच्यावरती मोठमोठी विहार श्रीलंकेमध्ये बांधलेली आहेत. त्याचा संपूर्ण इतिहास की कुठल्या धातूवर कुठलं विहार बांधलेलं आहे याचा संपूर्ण इतिहास ज्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे थूपवंश. त्यानंतर गंधवंश नावाचा ग्रंथ आहे. हा ब्रह्मदेशामध्ये पाली ग्रंथाचा व ग्रंथकारांचा जेवढ्या लोकांनी पाली ग्रंथ लिहिलेले आहेत ते कुठले कुठले ग्रंथ आहेत आणि त्यांचे ग्रंथकार लेखक कोण आहे याची संपूर्ण यादी आणि त्यांची माहिती एकत्रितपणे ज्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्या ग्रंथाला गंधवंश असं म्हटलेलं आहे. नंतर शासनवंश नावाचा ग्रंथ आहे. शासनवंश नावाच्या ग्रंथामध्ये म्हणजे 19व्या शतकापर्यंत बुद्धाचं जे शासन होतं या संपूर्ण शासनाची माहिती दिली. आता बुद्धाचं शासन म्हणजे कुठलं तर बुद्धाचा जो भिक्खू संघ होता आणि हा भिक्खू संघ विनय पिटकामध्ये जे भिक्खू संघासाठी 227 नियम भिक्खू संघाची आचारसंहिता बनवली होती आणि भिक्खुनी संघाची 311 नियमांची आचारसंहिता होती. दोघांचंही भिक्खुनी संघाचं पण संविधान होतं आणि भिक्खू संघाचं पण संविधान व्हायचं होतं. म्हणजे भिक्खूचं चारित्र्य कशा पद्धतीचं असलं पाहिजे आणि भिक्खुनीचं चारित्र्य कशा पद्धतीचं असलं पाहिजे ही जी आचारसंहिता होती याच्याप्रमाणे ते वागत होते. याला बुद्धाचं शासन असं म्हटलेलं आहे. तर हे बुद्धाच्या शासनाची 19व्या शतकापर्यंत संपूर्ण माहिती ज्या ग्रंथामध्ये देण्यात आलेली आहे त्याला शासनवंश असं म्हटलेलं आहे. नंतरचा एक ग्रंथ आहे दाठावंश नावाचा ग्रंथ आहे. तर या दाठावंश ग्रंथामध्ये कशाची माहिती दिलेली आहे तर सम्राट अशोकाने श्रीलंकेच्या राजाने विनंती केल्यामुळे तिथला राजा देवनाम प्रियतिस्स नावाचा राजा होता. त्याने विनंती केल्यावरून सम्राट अशोकाने आपल्याकडे असणारा तथागत भगवान गौतम बुद्धाचा दात जो आहे तो दात दिला होता आणि त्या दातावरती तिकडं मोठं विहार बांधलेलं आहे. त्याची संपूर्ण माहिती ज्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्या ग्रंथाचं नाव काय आहे दाठा वंश. म्हणजे दंत धातूवरती जे विहार श्रीलंकेमध्ये बांधलेलं आहे तो दंत धातू सम्राट अशोकाने इकडून श्रीलंकेमध्ये पाठवला होता.
तिकडच्या राजाच्या विनंतीवरून. त्यानंतर शेवटचा ग्रंथ आहे की सद्धम्म संग्रह. सद्धम्म संग्रह म्हणजे जे धम्माचं संपूर्ण साहित्य आहे. पहिलं साहित्य कुठलं आहे? त्रिपिटकाचे 32 ग्रंथ आहेत, त्यानंतर अनुपिटकाचे ग्रंथ आहेत, त्यानंतर अर्थकथाचे ग्रंथ आहेत, त्यानंतर टीकांचे ग्रंथ आहेत आणि शेवटी महावंश ग्रंथ आहेत. त्यामुळे संपूर्ण पाली साहित्याचे जेवढे ग्रंथ आहेत त्या संपूर्ण ग्रंथाची एकत्रितपणे यादी आणि त्याची माहिती ज्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्या ग्रंथाला काय म्हणतात? त्या ग्रंथाचं नाव काय आहे? सद्धम्म संग्रह असं त्या ग्रंथाचं नाव आहे. म्हणजे हे जे ग्रंथ सगळे मिळून एकत्रितपणे आहेत याला काय म्हणतात? पाली वंश साहित्य असं म्हटलेलं आहे. आता याच्यातली मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. याच्यातला प्रत्येक ग्रंथ वाचला तर आपल्याला माहितीच मिळेल की नाही? आपण बुद्धवंश नावाचा ग्रंथ वाचला तर बुद्धाच्या अगोदर झालेल्या बुद्धाचे आपल्याला ज्ञान सगळं मिळेल. आपण श्रीलंकेमध्ये बुद्ध धम्म कसा गेला आणि तिथं कसा वाढला याच्यातल्या प्रत्येक गोष्टी, श्रीलंकेमधली विहार आहेत, ही विहार कशी निर्माण झाली, कुठल्या धातूवरती कुठलं विहार निर्माण झालं, स्थविर जो महेंद्र आहे पहिला तिथला स्थविर, अनुराधापूरचं जे महाविहार आहे हे मुख्य विहार श्रीलंकेचं आहे, हे कसं निर्माण झालं. त्यामुळे श्रीलंकेमधला संपूर्ण बौद्ध धम्म आणि तिथली जी विहार आहेत किंवा तो संपूर्ण देश आणि धम्म हा कशा पद्धतीने विकसित झालेला आहे, इकडून गेलेल्या साहित्यावरून, इकडून गेलेल्या माहितीवरून, इकडून गेलेल्या मदतीवरून कसा निर्माण झाला. त्याच्यामुळे श्रीलंका आणि भारत या दोघांची ही माहिती आपोआपच या प्रत्येक ग्रंथामध्ये येते. त्यामुळे हे वंश साहित्य भारतीयांना वाचण्याची आवश्यकता आहे, कारण मूळ आपल्याकडे आहे आणि गेलेलं आहे तिकडं आणि तिकडं त्याचा काय झालेला आहे? विकास झालेला आहे. हे सगळे ग्रंथ आहेत. या ग्रंथामधून आपण फक्त आज पाहणार आहोत त्यातला 2च ग्रंथ पाहणार आहोत. त्यातला एक दीपवंश ग्रंथ पाहणार आहोत आणि दुसरा महावंश ग्रंथ पाहणार आहोत. दीपवंश आणि महावंश हे जे 2 ग्रंथ आहे हे श्रीलंकेची पूर्णपणे माहिती देतात आणि संपूर्ण जगामध्ये ह्या 2 ग्रंथाचा अभ्यास पाली साहित्याचे मेन ग्रंथ म्हणून केला जातो. त्यामुळे ह्या 2 ग्रंथांची माहिती प्रत्येक बौद्ध व्यक्तीला असण्याची आवश्यकता आहे. जे संपूर्ण जगामध्ये पाली साहित्य आहे आणि आपल्याही घरात पाली साहित्याचं एखादं पुस्तक असेल त्याचं मूळ लेखन कुठं झालेलं आहे? त्याचं मूळ लेखन श्रीलंकेमध्ये झालेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दीपवंश या ग्रंथाची माहिती तुम्हाला थोडक्यामध्ये आपण देऊ की श्रीलंका मध्ये बुद्ध धम्माचा इतिहास सांगणारे 2 ग्रंथ आहेत, दीपवंश आणि महावंश. हा वंश साहित्यामध्ये जेवढे ग्रंथ आहेत त्याच्यातला 1 नंबरचा आणि पहिला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे दीपवंश. हे पहिल्या ग्रंथाचं नाव आहे. आता दीप हे नाव आहे किंवा द्वीप असं म्हटलं जातं, जम्बूद्वीप असं म्हटलं गेलं, सिंहलद्वीप असं म्हटलं गेलं, तर द्वीप ह्या शब्दाचा अर्थ सर्वप्रथम ग्रंथामध्ये समजावून सांगितलेला आहे. द्वीप याचा संधी विग्रह म्हणजे द्वीप हे शब्द जर फोड याची करायची असेल तर ती कशी फोड होईल? तर द्वि हा शब्द 1 अधिक आप म्हणजे द्वीप म्हणजे द्वि अधिक आप असे 2 शब्द द्वीप या शब्दाचे होतील. द्वि याचा अर्थ काय? 2 आणि आप याचा अर्थ काय? पाणी. द्वि याचा अर्थ 2 आणि आप याचा अर्थ पाणी. पृथ्वी, आप, तेज, वायू यांचं मिळून आपलं जे शरीर बनलेलं आहे त्याच्यातला आप म्हणजे काय? पाणी. तर द्वीप या शब्दाचा अर्थ काय? द्वीप या शब्दाचा विग्रह केला, संधी विग्रह केला तर द्वि आणि आप, द्वि अधिक आप बरोबर द्वीप. तर द्वीप मधला द्वि म्हणजे 2 आणि आप म्हणजे पाणी. तर 2 जलसमूहांच्या मधला जो प्रदेश असतो त्याला काय म्हटलेलं आहे? द्वीप म्हटलेलं आहे. सिंहलद्वीप असेल किंवा जम्बूद्वीप म्हटलेलं आहे. तर हा जो संपूर्ण आपण म्हणतो ना की 3/4 पाणी आहे आणि 1/4 पृथ्वी आहे, तर त्याच्या मधला जो प्रदेश असतो त्याला काय म्हटलेलं आहे? द्वीप असं म्हटलेलं आहे. आता द्वीप हा शब्द मात्र इथं वापरलेला आहे, द्वीप शब्द वापरलेला नाही. त्यामुळे वंश साहित्यामध्ये किंवा दीपवंशामधला दीप हा शब्द वापरलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा शब्द तथागत भगवान गौतम बुद्धाला उद्देशून किंवा त्यांच्यासाठी दीप वापरलेला शब्द आहे. त्यामुळे दीपवंश मग असा जर त्याचा अर्थ काढला तर तथागत भगवान बुद्धाशी संबंधित असलेल्या देशाचा संपूर्ण विकास आणि तथागत भगवान गौतम बुद्धाशी संबंधित असलेल्या संपूर्ण आचार्यांचा आणि भिक्खुगणांचा विकास असाच त्याचा अर्थ होतो. आणि अशीच माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेली
आहे. तर दीपवंश या ग्रंथाचं लेखन मी म्हटलं श्रीलंकेत झालेलं आहे. आता तुम्हाला माहिती म्हणजे इथून पुढे अजून लक्षपूर्वक तुम्ही ऐका आणि आज तुम्ही ऐकलं तरी उद्या तुम्ही हे धम्मसंहिता चॅनलवरती पण ऐका की एवढा महत्वाचा ग्रंथ आहे. श्रीलंकेचा संपूर्णपणे इतिहासाचा पहिला ग्रंथ दीपवंश नावाचा ग्रंथ आहे. हा अतिशय महत्वाचा आहे कारण तो देश निर्माण कसा झाला, देशाची गावं कशी निर्माण झाली, तिथला पहिला राजा कोण आहे, आतापर्यंतचे राजे महाराजे कोण आहेत, तर एवढा संपूर्ण जर त्या देशाचा इतिहास लिहिला गेला असेल तर तो इतिहास कोणी लिहिला याची माहिती असली पाहिजे की नाही, तो इतिहास कोणी लिहिला याचा प्रूफ असलं पाहिजे की नाही. परंतु हा दीपवंश हा जो ग्रंथ लिहिला गेलेला आहे हा नेमका कोणी लिहिलेला आहे याचा म्हणजे लेखकाचं नाव माहीत नाही. त्यामुळे हे जे या ग्रंथाची माहिती दिलेली आहे ती नेमकी कुणी लिहिलेली आहे हे अज्ञात आहे. अनुराधापूरचं जे महाविहार आहे या महाविहारामध्ये 4थ्या शतकामध्ये या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे. परंतु या ग्रंथाची माहिती दिलेली आहे ती कुणी लिहिलेली आहे याचा मात्र आजपर्यंत पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे कोणी म्हटलं की बाबा भिक्खुनी संघाने लिहिलंय कारण याच्यामध्ये भिक्खुनी संघाचं जास्त वेळा नाव आलं, तर कोणी म्हटलं की भिक्खूंच्या समूहांनी लिहिलेला आहे. पण कोणी हा ग्रंथ लिहिलेला आहे याच्या लेखकाचं नाव आजपर्यंत कुणालाही माहिती नाही. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला जो ग्रंथ आहे तो दीपवंश आहे. यामध्ये श्रीलंका देश कसा निर्माण झाला, राजे महाराजे यांचा वंश कसा वाढत गेला याची सगळी या ग्रंथामध्ये जरी माहिती दिली असली तरी ही माहिती नेमकी कुणी दिलेली आहे याचा मात्र लेखकाचा काय आहे याच्यामध्ये माहिती अजिबात नाही. याच्यामध्ये लिहिलेलंच आहे सुरुवातीलाच वंश पवक्कामी परंपरागत. हा ग्रंथ कसा लिहिलेला आहे तर वंश पवक्कामी परंपरागत म्हणजे परंपरेतून प्राप्त झालेल्या माहिती आम्ही याच्यामध्ये लिहित गेलेलो आहे. म्हणजे कोणीतरी असा एकत्रितपणे बसून असं लिहिला गेलेला ग्रंथ नाही, तर जी जी माहिती उपलब्ध झाली परंपरेने जे चालत आलेली माहिती जी उपलब्ध झाली ती याच्यामध्ये लिहिली गेलेली आहे. त्यामुळे नक्की कोणी लिहिलेली गेलेली आहे याचं मात्र नाव या ग्रंथात लिहिलेलं नाही. त्यामुळे हे कुठल्या काळामधल्या म्हणजे या ग्रंथाची माहिती आलेली आहे ती इसवी सन पूर्व 307 ते इसवी सन 352, 800 ते 850 ते 900 वर्षाचा इतिहास या ग्रंथामध्ये लिहिला गेलेला आहे. बुद्ध घोषाच्या पूर्वी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे अर्थकथा निर्माण होण्याच्या पूर्वी हा ग्रंथ लिहिलेला आहे कारण बुद्ध घोषांनी या ग्रंथाचा संदर्भ दिलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे कोणी लिहिला याचं नसलं तरी या ग्रंथाचं महत्व एवढं होतं की 5व्या शतकापासून श्रीलंकेमध्ये दरवर्षी स्थवीर महेंद्र यांच्या नावाने फार मोठा उत्सव होतो. म्हणजे सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र यांनी तिथं बौद्ध धम्म नेला. त्यामुळे श्रीलंकेमध्ये सम्राट अशोकाचा पुत्र स्थवीर महेंद्र याला दुसरा बुद्ध असं म्हटलं जातं कारण तिथं धम्म नेहून संपूर्ण श्रीलंका बौद्धमय करण्याचं संपूर्ण श्रेय कुणाला जातं तर सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि संघमित्र यांना जातं. त्यामुळे महेंद्राच्या नावाने श्रीलंकेमध्ये दरवर्षी फार मोठा उत्सव साजरा केला जातो. आणि 5व्या शतकापासून दीपवंश नावाचा जो ग्रंथ आहे तर त्या काळातला जो राजा होता धातुसेन नावाचा जो राजा होता याने हा ग्रंथ त्या उत्सवामध्ये पूर्णपणे दरवर्षी वाचला गेला पाहिजे एवढा लोकप्रिय ग्रंथ त्या कालखंडामध्ये हा होता. कुठला? दीपवंश नावाचा ग्रंथ होता. या ग्रंथामध्ये एकूण 22 प्रकरणं आहेत. दीपवंश ग्रंथ आणि महावंश ग्रंथ आपण म्हटलं दोन ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. दीपवंश ग्रंथ आणि महावंश ग्रंथ दोन्ही ग्रंथामध्ये सारखीच माहिती आहे. फक्त दीपवंश ग्रंथामध्ये थोडी माहिती आहे तर महावंश ग्रंथामध्ये त्या माहितीचा विस्तृत वृत्तांत सांगितलेला आहे. तरी पण दीपवंश ग्रंथामध्ये 22 प्रकरणं आहेत. एका एका लाईनीमध्ये तुम्हाला मी त्याची माहिती सांगतो. हे माहिती जसजशी आपण समजून जाल तसतसं आपल्याला अनेक गुण उलगडत जातात की कशा पद्धतीने या ग्रंथाच्या माध्यमातून अगोदर बौद्ध धर्माच्या साहित्यामध्ये कशी गडबड होत गेलेली आहे हे सुद्धा यामधून आपल्याला आढळतं. जसं मी सांगितलं की या ग्रंथाला लेखक नाही. आता या ग्रंथातलं पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये लिहिलेलं आहे की भगवान बुद्ध श्रीलंकेला गेले होते अशी माहिती दिलेली आहे. तर भगवान बुद्ध श्रीलंकेला गेले होते का नव्हते गेले
परंतु अगोदरचं जे संपूर्ण साहित्य आहे त्या संपूर्ण साहित्यामध्ये श्रीलंकेला भगवान बुद्ध गेलेल्याची माहिती आपल्याला मिळत नाही। तरी पण या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की भगवान बुद्ध श्रीलंकेला 3 वेळा गेले होते आणि ते आकाश मार्गाने गेलेले होते अशी माहिती, असं एक प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये भगवान बुद्ध श्रीलंकेला कसे गेले याची संपूर्ण माहिती दिलेली आहे पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणात। तिसरं जे प्रकरण आहे त्यामध्ये सांगितले की भगवान गौतम बुद्ध हे कुठल्या वंशाचे आहेत, तर सुरुवातीचा राजा होऊन गेला महासम्मत नावाचा राजा होऊन गेला आणि महासम्मत नावाचा वंश जो आहे त्या वंशाचे तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत। मग तिथून जो वंश वाढत आला मग इथं आल्यानंतर जम्बूद्वीपामध्ये जयसेन, सिंहन, शुद्धोधनाचा मुलगा सिद्धार्थ आणि त्याचा गौतम बुद्ध, ही सगळी अशी वंशावळी दाखवलेली आहे। त्यामुळे दीपवंश ग्रंथामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो वंश दाखवलेला आहे त्या वंशाला महासम्मत वंश असं म्हटलेलं आहे आणि तो वंश वाढत आलेला आहे अशा पद्धतीचं एक प्रकरण आहे। संपूर्ण याची माहिती दिलेली आहे। त्यानंतर प्रथम संगीतीचं एक प्रकरण आहे, त्याची माहिती दिली आपण। संगीती सर्वांना माहितीच आहेत। त्यामध्ये विनयधर म्हणजे जे जे विनयामध्ये तज्ञ भिक्खू होते त्या सर्वांची एकत्रितपणे माहिती दिलेली आहे। त्यानंतर सम्राट अशोकाची धर्मश्रद्धा म्हणजे सम्राट अशोक, आता या ग्रंथाचा सम्राट अशोकाच्या दृष्टिकोनातून आपल्याला फार मोठा फायदा होतो। 1915 सालापर्यंत भारतामध्ये सम्राट अशोकाची माहिती कुणालाही नव्हती। म्हणजे एवढा महान राजा होऊन गेला तरी इथला बौद्ध धर्म नष्ट झाला होता आणि इथला बौद्ध धर्म नष्ट झाल्यानंतर इथलं जे सम्राट अशोकाचं उत्खनन जोपर्यंत होत नव्हतं तोपर्यंत सम्राट अशोक नावाची व्यक्ती या देशामध्ये 1915 सालापर्यंत नष्ट करण्यात आलं होतं, कुणालाही माहीत नाही। ब्रिटिश या देशामध्ये आले आणि त्यांनी उत्खनन करायला लागले आणि उत्खननामधून शिलालेख सापडत गेले, सम्राट अशोकाचे स्तंभ सापडत गेले। आता जे आपण सांची किंवा संपूर्ण बौद्ध स्थळं पाहायला जातो ही स्थळं आता आपल्याला उत्खननाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली आहेत। परंतु 1915च्या अगोदर अशोक हा कोणालाही माहिती नव्हता। पण अशोक हा राजा होऊन गेलेला आहे याचा पुरावा कुठे मिळतो, तर श्रीलंकेमध्ये जे दीपवंश महावंशीय ग्रंथ आहेत या ग्रंथामध्ये त्याचा पुरावा मिळतो की अशोक हा कोण होता, महान राजा होता। आणि त्याची धर्मश्रद्धा म्हणजे त्याने एकूण 84,000 बौद्ध धर्माचे तत्वज्ञान सूत्र आहेत हे त्याला समजल्यानंतर त्याने 84,000 सूत्रावरती जम्बूद्वीपामध्ये 84,000 स्तूप जे आहेत ते बनवले होते। आणि त्यासाठी या ग्रंथात लिहिलेलं आहे की 96 कोटी त्या कालखंडातली जे नाणं होतं किंवा 96 कोटीचा मुद्राकोश आहे तो त्यांनी खर्च केला होता। म्हणजे 84,000 स्तूप निर्माण करण्यासाठी सम्राट अशोकाने 96 कोटीचा मुद्राकोश खर्च केला होता आणि संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये स्तूप 84,000 निर्माण केले होते। ही संपूर्ण माहिती कुठे दिलेली आहे, दीपवंश या ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर सम्राट अशोकाचा पुत्र जो महेंद्र आहे या महेंद्राची परिव्रजा कशी झाली आणि त्याचं शिक्षण कसं झालं आणि इथून तो शिक्षण घेतल्यानंतर तिसऱ्या संगीतीच्या नंतर त्याला श्रीलंकेत कसं पाठवलं याची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। त्यानंतरचं प्रकरण आहे की श्रीलंकाचा पहिला राजा कोण, तर श्रीलंकेचा पहिला राजा विजय नावाचा पहिला राजा आहे, विजय सिंह नावाचा पहिला राजा आहे आणि तो सुद्धा इकडूनच गेलेला आहे। तो लाट नावाच्या देशातून म्हणजे म्हणजे आजचे गुजरात मधून म्हणजे लाट देशातून हा तिकडे गेला होता। त्याची स्टोरी सुद्धा मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो। त्यानंतर तिकडचे जे राजे महाराजे आहेत या राजे महाराजांचं संपूर्ण दिलेलं आहे। त्यामुळे ही जी 22 प्रकरणं आहेत या 22 प्रकरणाचे इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि महावंश या ग्रंथामध्ये काय केलेली आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यामुळे महावंश ग्रंथ पाहताना आपल्याला याची संपूर्ण माहिती मिळू शकते। त्यामुळे दीपवंश ग्रंथामध्ये आपण काय म्हटलं की दीपवंश नावाचा जो ग्रंथ आहे यामध्ये श्रीलंका देश कसा निर्माण झाला त्यामध्ये सम्राट अशोकाबद्दल माहिती दिली आहे, त्याचा मुलगा कोण महेंद्र याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्या प्रथम संगीती, द्वितीय संगीती, तृतीय संगीती या सगळ्याची माहिती दिलेली आहे। त्यामुळे जरी तो श्रीलंकेचा जरी ग्रंथ असला
तरी संपूर्ण भारताचीच माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे, किंवा इथं घडलेल्या बौद्ध धम्माच्या घटनांची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे आणि तिथं त्रोटकपणे दिलेली आहे। ह्या सगळ्या प्रत्येक प्रकरणाची सविस्तर माहिती महावंश ग्रंथामध्ये दिलेली आहे। त्यामुळे महावंश आणि दीपवंश या दोन्हीही ग्रंथाचा विषय काय आहे, एकच आहे आणि ओळीनं सेम प्रकरण आहे। त्यामुळे महावंशाची डिटेल माहिती बघितली की तुम्हाला दीपवंशाची सुद्धा माहिती मिळते। आता तुम्हाला महावंश ग्रंथाबद्दल सांगतो। आपण दीपवंश ग्रंथाबद्दल म्हटलं की दीपवंश ग्रंथ हा 4थ्या शतकामध्ये निर्माण झाला, परंतु त्याचा लेखक आपल्याला माहित नाही। परंतु महावंश हा जो ग्रंथ आहे, महावंश हा ग्रंथ 5व्या शतकामध्ये लिहिला गेला। याच्या मूळ लेखकाचं नाव आहे महानाम। मूळ लेखकाचं नाव आहे महानाम। हा सुद्धा 5व्या शतकामध्ये लिहिला। परंतु याही ग्रंथाची माहिती कशी आहे ती बघा। हा ग्रंथ 5व्या शतकामध्ये लिहिला। त्या 5व्या शतकामध्ये जो ग्रंथ लिहिला त्याच्या सुरुवातीला 50 गाथा होत्या, फक्त 50 गाथा होत्या ज्यावेळेस 5व्या शतकामध्ये लिहिला। त्यानंतर 20व्या शतकापर्यंत या ग्रंथाचं परिवर्तन करण्यात आलेलं आहे किंवा याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे 5व्या शतकामध्ये महानाम याने 50 गाथाचा महावंश नावाचा ग्रंथ लिहिला। परंतु त्यानंतर 20व्या शतकानंतर 5व्या शतकानंतर 12व्या शतकामध्ये याच्यामध्ये परिवर्तन करण्यात आलं, 14व्या शतकामध्ये याच्यामध्ये परिवर्तन करण्यात आलं, 19व्या शतकामध्ये परिवर्तन करण्यात आलं। 1935 सालापर्यंतचं अपडेट या ग्रंथामध्ये देण्यात आलेलं आहे। आता हे जे संपूर्ण महावंश ग्रंथ आपण म्हणतो श्रीलंकेचा, तर श्रीलंकेच्या या महावंश ग्रंथामध्ये 5व्या शतकापासून ते 1935 सालापर्यंतची जर संपूर्ण माहिती आलेली असेल तर ती नेमकी माहिती काय आहे आणि ती माहिती योग्य की अयोग्य याचा पण अभ्यास करण्याची आवश्यकता आहे का? तर पहिल्या ज्या 50 गाथा होत्या त्या महानाम यांनी लिहिल्या होत्या। महावंश पुढे 3 टप्प्यात वाढवला आहे। पहिला भाग 12व्या शतकापर्यंत आहे, दुसरा भाग 14व्या शतकापर्यंत आहे, तर तिसरा भाग आधुनिक काळापर्यंत आहे। महावंशच्या ह्या वाढलेल्या आवृत्तीला चूलवंश असे म्हणतात। मूळ ग्रंथ मात्र 37 प्रकरणे व 50 गाथांचा आहे। महावंशची कथा महासेनच्या काळापर्यंत समाप्त होऊन त्याचे लेखन करणे पुढे सुद्धा चालूच राहिले होते। वर्तमान काळातील उपलब्ध महावंश ग्रंथ ज्याचा अनुवाद उपलब्ध आहे तो 37व्या परिच्छेदाची 50व्या गाथेपर्यंतचाच आहे। 36 परिच्छेदामध्ये प्रत्येक परिच्छेदाच्या शेवटी सृजनांचा प्रसाद आणि वैराग्यासाठी रचलेला महावंश असे शब्द आलेले आहेत। 37व्या परिच्छेदात 50 गाथापर्यंत जातो आणि एकाएकी एकदम ग्रंथ समाप्त होतो। 50 गाथेनंतर पुढे ज्या जोडलेल्या आहेत, महावंश नंतर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लेखकांनी ज्या ग्रंथाला 50व्या गाथापासून पुढील गाथा जोडलेल्या आहेत, त्यामध्ये ज्या रचनाकाराने अथवा लेखकाने महावंशचे लेखन पुढे चालू ठेवले त्याने याच परिच्छेदेला 198 गाथा जोडून या परिच्छेदेला 7 राजा असं शीर्षक सुद्धा दिलेले आहे। हा पुढील परिच्छेदाला चूलवंश असं म्हटलेलं आहे। प्रत्येक लेखकाने जातीय इतिहासाला सुरक्षित ठेवण्याचीच परंपरा ठेवलेली आहे। याच्यानंतर प्रत्येक इतिहासकाराने अथवा लेखकाने आपापल्या वाट्याच्या इतिहासाला कोणत्याही विशेष परिच्छेदाने समाप्त न करता पुढील परिच्छेदाच्या सुद्धा काही गाथा याच अभिप्रायाने लिहिलेल्या प्रतीत होतात की जातीय इतिहासाला सुरक्षित ठेवण्याची ही परंपरा अक्षुण्ण चालू राहावी। आता महानामाच्या मृत्यूनंतर महासेन इसवी सन 302च्या काळात दंबेदेनीयचे पंडित पराक्रम बाहू 1240 ते 1275 पर्यंत महावंश ग्रंथ धर्मकीर्ती द्वितीय याने लिहिला। हा 37व्या परिच्छेदापासून ते 79व्या परिच्छेदापर्यंत दंबदेनीय नरेश पासून हस्तिशैलपूर आजचे कुरनैगलच्या पराक्रम बाहू पर्यंतचा इतिहास संगराज शंकराचा एक शिष्य तिब्बटुवावे सिद्धार्थ बुद्ध रक्षितने लिहिला। हा 80 अथवा 90 परिच्छेदापर्यंत समाविष्ट आहे। त्यानंतर त्यावेळेपासून कीर्ती श्री राजसिंहाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1875 पर्यंतच्या काळापर्यंतचा इतिहास तिब्बटुवावे सुमंगल स्थवीर यांनी लिहिला आणि त्या काळापासून सिंहल किंवा लंका इंग्रजांच्या ताब्यात येईपर्यंत म्हणजे 1875 पर्यंतच्या काळाचा इतिहास स्वर्गीय हिक्कडुवे श्री सुमंगलाचार्य तथा
बटुवंतू डावे, पंडित देवरक्षित यांनी 1833 मध्ये या दोन्ही विद्वानाने महावंशचा सिंहल अनुवाद सुद्धा छापलेला आहे। 1815 ते 1935 पर्यंतचा इतिहास सन 1936 मेयंगिरल पंचानंद नायक स्थवीर याने पूर्व परंपरानुसार प्रकाशित केलेला आहे। सिंहलमध्ये त्रिपिटक, अनुपिटक, अट्ठकथा, टीका याच्या व्यतिरिक्त जे पाली वाङ्मय आहे त्यामध्ये महावंशचे एक आपले स्थान अथवा महत्त्व आहे। दीपवंश आणि महावंश हे दोन्ही ग्रंथ सिंहलचे हे अशा प्रकारे इतिहास ग्रंथ आहेत। त्यानंतर या दोन्ही ग्रंथातील फरक एवढाच आहे की पहिला ग्रंथ गद्य आणि पद्यामध्ये आहे आणि दुसरा जो ग्रंथ आहे तो प्युअरली महाकाव्य आहे, म्हणजे काव्यमय आहे। महावंश हा जो ग्रंथ आहे तो काव्यमय, आपण म्हटलं ना पहिल्या 50 गाथा होत्या आणि नंतर त्यात गाथा जोडलेल्या गेल्या आहेत, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण नाही। काव्यमय हा संपूर्ण जो आहे तो महावंश हा ग्रंथ काव्यमय आहे। महावंशाचा अर्थ आहे महान लोकांचा वंश, म्हणजे यार जे टायटल जे दिलेलं आहे ना की महावंश, महावंश म्हणजे महान लोकांचा वंश। आता महान लोक कोण म्हटलं तर राजे महाराजे आणि बौद्ध धर्माचे मोठमोठे जे आचार्य आहे, म्हणजे या संपूर्ण महावंश या ग्रंथामध्ये काय आलं माहिती तर श्रीलंकेमधले राजे महाराजे, म्हणजे पहिला राजापासून ते शेवटच्या राजापर्यंत कोण कोण राजे आणि कसे कसे होऊन गेले आणि कुठले कुठले आचार्य होऊन गेले याची संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे। त्यामुळे याची संपूर्ण जी माहिती आहे आता मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की याची जे दीपवंश ग्रंथामध्ये सविस्तर सांगितली नाही, याच्यातली प्रकरणं जी आहेत ही कळली की दोन्ही ग्रंथात मिळून आहे। पुन्हा याच्यामध्ये ही पहिलं प्रकरण काय आहे बघा, बुद्धाचे लंकेत आगमन। तथागत भगवान गौतम बुद्ध श्रीलंकेमध्ये 3 वेळा गेले होते, म्हणजे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर 9व्या महिन्यात तथागत श्रीलंकेला गेलेले आहेत। त्यानंतर ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर 5व्या वर्षी तथागत श्रीलंकेत गेलेले आहेत। नंतर ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर 9व्या वर्षी तथागत श्रीलंकेमध्ये गेलेले आहेत, अशी माहिती या महावंशच्या पहिल्या प्रकरणामध्ये दिलेली आहे। आता हे कसे गेलेले आहेत तर ते आकाश मार्गाने गेलेले आहेत असं वर्णन यामध्ये केलेलं आहे। ते योग्य की अयोग्य आपण नंतर बघू, अगोदर काय लिहिलेलं आहे ते आपण बघू। म्हणजे पहिलं प्रकरण काय लिहिलं आहे की तथागत 3 वेळा श्रीलंकेला गेले होते ते आणि आकाश मार्गाने गेले होते, असं दीपवंशाच्या ग्रंथामधलंही पहिलं प्रकरण आहे आणि महावंशाच्या ग्रंथामधलं सुद्धा पहिलं प्रकरण आहे। तिकडं दीपवंशाच्या ग्रंथामध्ये पण तथागतांचा वंश कुठला सांगितला तर महासंवत वंश सांगितला। इथंही दुसरं प्रकरण आहे, इथंही तथागत हे महासंवत वंशाचे आहेत। आणि मग याच्यामध्ये सविस्तर वर्णन दिलंय की पहिला राजा महासंमत होता, नंतर दुसरा राजा कुठला झाला आणि त्यानंतर जम्बूद्वीपामध्ये जयसेन, सिंहहनु, शुद्धोधन, तथागत सिद्धार्थापर्यंत कसं हे वंशावळी आलेली आहे असं वर्णन केलेलं आहे। त्यानंतर मग कपिलवस्तूचा राजा सिद्धोधन हे कसं झालं याचं संपूर्ण वर्णन जे आहे हे महावंश ग्रंथामध्ये 3ऱ्या प्रकरणामध्ये की महासंमत वंश या नावाने संपूर्णपणे केलेलं आहे। त्यानंतर 3रं, 4थं आणि 5वं प्रकरण हे 3 प्रकरणामध्ये पहिली धम्मसंगीती, दुसरी धम्मसंगीती, तिसरी धम्मसंगीती याचा आपण पूर्ण अभ्यास अनेक वेळा केलेला आहे की धम्मसंगीतीमध्ये काय आहे त्याचंच वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे। आता 6वं जे प्रकरण आहे की श्रीलंकेचा जो पहिला राजा होता, हा पहिला राजा जो आहे तो विजय सिंह हा पहिला राजा आहे। हा पहिला राजा श्रीलंकेमध्ये गेला कसा, मी सांगितलं की गुजरातमधून गेला, तर गुजरातमधून गेला कसा तर याची स्टोरी याचं 6व्या प्रकरणामध्ये हे वर्णन केलेलं आहे की लाट देशामध्ये सिंहबाहू नावाचा राजा राज्य करत होता। लाट देश, लाट म्हणजे गुजरात म्हटलेलं आहे की लाट देशामध्ये सिंहबाहू नावाचा राजा राज्य करत होता। याच्या पत्नीला 16 वेळा 2 म्हणजे जुळी मुलं झालेली आहेत। सिंहबाहूला 16 वेळा जुळी मुलं झालेली आहेत, म्हणजे एकूण मुलं किती झाली 32 एकूण मुलं झाली। तर या 32 मुलांमधला जो ज्येष्ठ पुत्र होता, या ज्येष्ठ पुत्राचं नाव होतं विजय। या 32 मुलांमधला ज्येष्ठ पुत्र कळाल तुम्हाला, लाट देशामधला सिंहबाहू राजा, या सिंहबाहू राजाला
16 वेळा जुळी मुलं झाली होती, एकूण 32 मुलं. या 32 मुलातला श्रेष्ठ पहिला मुलगा होता तो विजय होता. याला वारसदार करायचा होता, परंतु हा एकदम उनाड होता. हा काय करत होता, याचं चालचलन किंवा याचं चारित्र्य अजिबात चांगलं नव्हतं. तो काय करायचा, आपल्या मित्रांच्या बरोबर राज्यात फिरायचा आणि राज्यातल्या चांगल्या चांगल्या तरुण मुली आणि महिलांच्यावरती हा बलात्कार करायचा. असं याचं चारित्र्य अतिशय वाईट होतं. त्यामुळे राज्यातली जनता कंटाळून याचा बाप म्हणजे सिंहभाऊ राजा याच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की एकतर तुम्ही याला मारून टाका, नाही तर आम्ही तरी याला मारून टाकू, कारण आमची जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे. तेव्हा राजाने त्याला कितीही समजावून सांगितलं तरी तो ऐकत नव्हता. म्हणून त्या राजाने त्या आपल्या मुलाला आणि त्याच्या बरोबरचे जे लोक होते, असे एकूण 700 लोक होती, या 700 लोकांना एका बोटीमध्ये बसवलं आणि समुद्रामध्ये ती बोट सोडून दिली. मग ही बोट वाऱ्याने धक्का लागत 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 जिकडे जाईल तिकडे गेली आणि शेवटी ती कुठे आली, श्रीलंकेमध्ये शेवटी ती बोट आली. आणि श्रीलंकेमध्ये हा जो आहे आपल्या 700 लोकांच्या बरोबर हा विजय नावाचा जो सिंहभाऊ राजा आहे तो श्रीलंकेत, असं ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. याच्याबरोबर दुसरं काय वर्णन केलेलं आहे, ते वर्णन योग्य की अयोग्य हे आपण नंतर पाहणार आहोत. परंतु नेमकं याच वेळेस हा जो विजय आहे याची बोट श्रीलंकेमध्ये कधी उतरते, तर म्हणे तथागत भगवान गौतम बुद्ध हे परिनिर्वाणाच्या शय्येवर झोपलेले होते. आणि परिनिर्वाणाच्या शय्येवर झोपलेले असताना सगळ्या देवी देवता ज्या आहेत त्या भेटायला तथागतांना गेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की विजय हा श्रीलंकेमध्ये पोहोचलेला आहे. तेव्हा तथागतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळेजण वेगवेगळे रूप धारण करा आणि विजयचं संरक्षण करा, विजयला तिथला राजा करा आणि तो तिथे बौद्ध धर्माच्या भविष्यामध्ये स्थापना करेल, अशी स्टोरी सांगितलेली आहे. कुठल्या प्रकरणामध्ये, विजयचं आगमन झालेलं आहे ही कथा सांगितलेली आहे. त्यानंतर मग हे जे सगळे लोक जातात, देवी देवता त्याचं संरक्षण करतात, त्याच्याबरोबर जे 700 लोक होती ते तिथे गावं वसवतात, प्रदेश निर्माण करतात आणि त्यानंतर विजयचा काय करतात, तिथे राज्याभिषेक करतात. अशा पद्धतीने श्रीलंकेचा पहिला राजा या दीपवंश आणि महावंश ग्रंथानुसार जो सांगितलेला आहे तो विजय सिंह हा श्रीलंकेचा पहिला राजा, जो भारतामधूनच तो तिकडे गुजरात देशामधून तिकडे गेला होता. श्रीलंकेच्या इतिहासातला पहिला राजा हा विजय, अशा पद्धतीने श्रीलंकेचा तो पहिला राजा झालेला आहे. या विजयच्या नंतर यांनी 32 वर्ष राज्य केलं आणि 32 वर्ष राज्य केल्यानंतर याला मूल झालेलं नव्हतं. त्यामुळे पुन्हा याचा जो शेवटचा काळ होता, या शेवटच्या काळामध्ये त्यांनी इकडे लाट देशामध्ये जो आपला भाऊ होता त्या भावाला निरोप पाठवला की तुझा एखादा मुलगा किंवा तुम्ही कोणीतरी या आणि माझ्या गादीचा सांभाळ करा, कारण मी आता शेवटच्या घटकेला आलेलो आहे. तर मग इकडं त्याचा सुमित्र नावाचा भाऊ होता, त्या सुमित्र नावाच्या भावाने आपल्या 3 मुलापैकी एका मुलाला श्रीलंकेमध्ये पाठवून राज्य करायला सांगितलं. त्याचं नाव होतं पांडू वासुदेव, असं त्याचं नाव होतं. आणि पांडू वासुदेवाने ते तिथं राज्य केलं. त्यामुळे पहिला राजा कोण झाला, विजय झाला. दुसरा राजा कोण झाला, पांडू वासुदेव झाला. पांडू वासुदेवाला 11 मुलं होती. आता बघा गंमत कशी आहे ती. पांडू वासुदेवाला 11 मुलं होती. 11 मुलामध्ये 10 मुलगे होते आणि 11वी चित्रा नावाची मुलगी होती. 11व्या मुलीचा जन्म झाल्यानंतर, त्या काळामध्ये भविष्य बघायचं ना, मूल जन्मल्यानंतर भविष्य काय, त्यावेळेस ती 11वी मुलगी झाल्यानंतर, आता ते कुणी भविष्य सांगितलं, ब्राह्मणाने सांगितलं, कुणी सांगितलं हे जाऊ दे, भविष्य सांगितलं की हिच्यापासून होणारं जे मूल आहे ते आपल्या 10 मामांना मारून टाकणार आहे. म्हणजे श्रीकृष्णाची जी कथा आहे ना, ती जशीच्या तशी कथा इथं सांगितलेली आहे. फक्त नावं वेगळी आहेत, बाकी कथा एकदम जशीच्या तशी सांगितलेली आहे. म्हणजे श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्मामध्ये ही कथा आहे. काय सांगितलेलं आहे की पांडू वासुदेव 11 मुलं होती, 10 मुलगे होते आणि 1 मुलगी होती. 11वी मुलगी होती चित्रा. आणि चित्राचं लग्न होऊन जर तिला मूल झालं तर ते मूल आहे ते 10 मामांना मारेल आणि त्या 10 मामांचं राज्य काय करेल, आपल्याला घेईल. मग काय केलं,
सेम स्टोरी, जी श्रीकृष्णाची स्टोरी आहे ती सेम स्टोरी आहे. मग ह्या 10 मामांनी विचार केला की हिला कैद करून टाकलं, तिच्यासाठी एक वेगळा असा महाल बांधला आणि चारी बाजूनी सिक्युरिटी ठेवली आणि तिच्यासाठी दासी ठेवल्या. तिचं लग्न केलं नाही, काही तिच्याशी संपर्क कोणाचाही येऊ दिला नाही. मग त्या ठिकाणी काय होतं की तिच्या मामाचा मुलगा हा त्या ठिकाणी येतो आणि तिच्या मामाचाच मुलगा असल्यावर नातेवाईकच असल्यामुळे तो तिला बरोबर भेटायला जातो. त्या दोघांचं प्रेम होतं आणि मग ती गरोदर राहते आणि गरोदर राहिलेलं ह्या 10 मामांना कळतं. मग ते 10 मामा विचार करतात की मग एकाने मोठा जो होता अभय त्यांनी समजावून सांगितलं की आता आपण हिला मारायला नको, मुलगी झाली तर काही प्रॉब्लेम नाही, मुलगा झाला तर आपण मारून टाकू असं सांगितलं. आता सेम स्टोरी आहे की नाही, मुलगा झाला तर आपण मारून टाकू. मग या 10 मामांनी विचार केला, मग ठीक आहे मुलगा झाला तर आपण मारून टाकू. मग या चित्राने काय विचार केला, तिने असा विचार केला की आता मुलगा झाला तर हे लोक मारून टाकतील म्हणून. मग तिनं आपल्या दासीतर्फे तिथल्या एरियामध्ये अजून कोणी गरोदर आहे का आणि नेमकी ती जी डिलिव्हरी होणार आहे त्याच काळात डिलिव्हरी होणारे जर कोणी असतील तर त्याला शोधून काढायला लावलं. आणि मग एक मिळाली, ग्वाला कुटुंबातली एक स्त्री मिळाली की नेमकी ही ज्यावेळेस हिची डिलिव्हरी होणार होती त्याच वेळेस तिची डिलिव्हरी होणार होती. आणि मग तिनं तिच्या दासी मार्फत त्या महिलेला 1000 मुद्रा दिल्या सोन्याच्या आणि याच्या बदल्यात सांगितलं की जर तुला मुलगी झाली तर ती मला द्यायची आणि माझा मुलगा तुला घ्यायचा. ही स्टोरी आहे. मग तिनं तशा पद्धतीने केला की हिला झालेला मुलगी हिला आणून दिली आणि ह्या चित्राला झालेला मुलगा आहे तो त्या महिलेला नेऊन दिला. मग ह्या 10 भावांना कळालं की मुलगी झालेली आहे, काय काळजी करायची गरज नाही. मग मुलगी झालेली आहे म्हटल्यानंतर ते निवांत राहिले. नंतर 9-10 वर्षानंतर ह्या मामांना कळालं की ती मुलगी नाही तर ही अशी आदलाबदल झालेली आहे आणि ही सगळी घटना काय झाली उघडकीस आली. मग उघडकीस आल्यानंतर ते ज्या गावामध्ये मूल वाढत होतं, 10-12 वर्षाचं मूल होतं, ते मूल तुम्ही त्या गावात जाऊन त्या मुलाला तुम्ही मारून टाका असं करून या मामांनी सैन्य तिकडे पाठवलं. त्या गावामध्ये गेल्यानंतर या मुलांनी पाहिलं की आता हे आले तर हे नेमके मलाच मारायला आलेले आहेत. मग तो मुलगा नदीच्या काठी सगळ्यांच्या बरोबर गुरं चारत बसलेला असतो. त्यांनी पाहिलं जसं सैनिक आलं तसं त्यांनी नदीत उडी टाकली आणि एका झाडाला धरून तो नदीतच बसला. ते सैन्य आलं आणि तिथं जेवढी मुलं होती त्या सगळ्यांना मारून टाकलं आणि ते सैन्य निघून गेलं. त्याच्यानंतर तो मुलगा घरी जातो आणि ज्या आईबापांनी आपला सांभाळ केला त्यांना सांगतो की मला मारायला आलेले होते तर हे का आणि हे कशा काय. मग ते जे कुटुंब असतं ते कुटुंब त्या मुलाला घेतं आणि एका ब्राह्मणाच्या घरी नेऊन ठेवतं आणि ब्राह्मणाला सांगतं की तुम्ही याला पूर्णपणे सांभाळा. मग तो ब्राह्मण त्याला सांभाळतो आणि त्या ब्राह्मणाचा मुलगा आणि या दोघांचं वय एकसारखंच असतं. 16 वर्ष झाली की त्या मुलाला सांगतो की तू राजा आहेस आणि त्याला सेना बनवून देतो आणि ती सेना घेऊन मग तो 10 मामांच्याकडे येतो. रस्त्यामध्ये त्याला मामाची एक सुंदर मुलगी दिसते स्वर्णपाली म्हणून, तिच्याबरोबर तो विवाह करतो आणि त्याचा सासरा आणि एक मामा सोडतो आणि 8च्या 8 लोकांना मारून टाकतो आणि तो तिथे राज्य करतो. ही स्टोरी महावंशामध्ये पूर्णपणे आलेली आहे. त्याचं जे नाव ठेवलेलं आहे पांडुकाभय असं त्याचं नाव ठेवलेलं आहे. ज्यांनी मारलं त्याचं नाव काय ठेवलं पांडुकाभय. इकडच्या कोणमध्ये आहे, इकडच्या ह्याच्यामध्ये श्रीकृष्ण आहे. तर जशीच्या तशी फक्त नावच वेगळी आहेत, बाकीची स्टोरी जशीच्या तशी आलेली आहे. त्यामुळे इथपर्यंत यानंतरचा जो राजा आहे तो देवनाम प्रियतश हा राजा आहे. हा राजा आणि सम्राट अशोक हे दोघे समकालीन होते. या दोघांचे संबंध अतिशय चांगले होते. या दोघं एकमेकाला नजराना भेट वगैरे पाठवत होते, एकमेकाचा संदेश वगैरे जात होते. आणि सम्राट अशोक एवढा महान राजा होता, त्याची माहिती आपल्याला कुणीही देत नाही या देशामध्ये. परंतु सम्राट अशोकाच्या काळामध्ये जगात प्रत्येक देशामध्ये पृथ्वीच्या पाठीवरती जेवढे राजे महाराजे होते हे सगळे राजे महाराजे सम्राट अशोकाला आदर्श मानत होते. आणि प्रत्येक राजा सम्राट अशोकासारखे आपण झालं पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येक राजाची काय होती भावना होती. आपण बघितलं कनिष्क किंवा राजा मिलिंद राजा बघितला आपण. मिलिंद हे आल्यानंतर परदेशातले इतर राजे आले, परंतु त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून बौद्ध धर्मामध्ये जसं जसं सम्राट अशोकाने केलं तसं तसं हे राजे महाराजे करण्याचा
प्रयत्न करीत होते. त्यापैकी हा एक राजा होता श्रीलंकेमधला देवनाम तिस्स प्रिय. हा जो राजा होता हा सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये होता. याच काळामध्ये भारतामध्ये तिसरी धम्मसंगीती सम्राट अशोकाने भरवली होती आणि तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये 8 समित्या बनवल्या होत्या. वेगवेगळ्या देशामध्ये प्रचारासाठी भिक्खू संघाचे ग्रुप पाठवले होते. त्याच्यातला एक ग्रुप जो होता श्रीलंकेसाठी होता आणि तो ग्रुप कोणाचा होता तर सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र याचा ग्रुप होता. आणि हा ग्रुप कधी गेला देवनाम तिस्स, देवनाम प्रिय तिस्स असं त्या राजाचं नाव आहे. त्या कालखंडामध्ये महास्थवीर किंवा स्थवीर महेंद्र हे श्रीलंकेमध्ये गेले आणि श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर ते ज्या पर्वतावर थांबले होते, ज्या एरियामध्ये थांबले होते, तिथं हा राजा शिकारीला गेल्यानंतर अशी भेट दाखवलेली आहे की शिकार करता करता नेमका त्या पर्वतावर राजा जातो आणि तिथून समोर महेंद्र येतो आणि महेंद्राने सांगितलं की मी तथागत भगवान गौतम बुद्धाचा शिष्य आहे आणि तुमच्या देशामध्ये भगवंताचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे ज्या राजाची आणि महेंद्राची भेट होण्यापूर्वीच सम्राट अशोकाचा मेसेज आला होता की माझा मुलगा तुमच्या देशामध्ये यायला निघालेला आहे आणि तो पोचणार आहे. त्यामुळे मग भेट झाल्यानंतर देवनाम प्रिय तिस्सला बरोबर की हा सम्राट अशोकांचाच मुलगा आहे ही खात्री पटते आणि ती खात्री पटल्यानंतर तिथून खऱ्या अर्थाने श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माच्या विकासाला काय होते सुरुवात होते. महेंद्राला घेऊन नगरामध्ये येतात पण महेंद्र कुठल्या घरी राहत नाही किंवा कुठल्या मंदिरात किंवा कुठेही राहत नाही. म्हणून महेंद्रासाठी एक सर्वप्रथम या देवनाम प्रिय तिस्स राजाने त्यांच्या निवासासाठी जे विहार बनवलं ते श्रीलंकेमधलं सर्वात मोठं विहार, त्याचं नाव काय होतं महाविहार. म्हणजे श्रीलंकेमध्ये जेवढी विहार आहेत आपण म्हटलं श्रीलंकेमध्ये जेवढा धम्म आहे त्या धम्माचं संपूर्ण हेड ऑफिस मुख्य जर विहार कुठला असेल तर ते स्थवीर महेंद्र यांच्या निवासासाठी बनवलेले सर्वात पहिलं जे महाविहार आहे. इथंच संपूर्ण बौद्ध धम्माचं त्रिपिटक ताडपत्रावरती लिहिलं गेलं. इथंच संपूर्ण अर्थकथा लिहिल्या गेल्या, इथंच संपूर्ण अट्टकथा लिहिल्या गेल्या. त्यामुळे संपूर्ण बौद्ध धम्माचं जे साहित्य आहे दिलंय कुणी मौखिक पहिलं महेंद्रानेच तिथं दिलेलं आहे. ते ताडपत्रावरती संपूर्ण साहित्य. त्यामुळे जगातल्या बौद्ध धम्माच्या साहित्याचं हेड ऑफिस श्रीलंका आणि श्रीलंकेमध्ये मुख्य ठिकाण कुठलं असेल तर ते अनुराधापूरचं महाविहार हे मुख्य जे ठिकाण आहे ते मुख्य ठिकाण आहे. महेंद्र तिथे गेल्यानंतर महेंद्राच्या राहण्यासाठी तिथं सुरुवात केली. त्यांचं आगत स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये श्रीलंकेमध्ये त्या राजाने केलं. नंतर महाविहार उभारलं. जिथं भेट झाली होती चैत्य पर्वतावर त्या ठिकाणी सुद्धा एक मोठं विहार निर्माण करण्यात आलं. तिथं राजाने सम्राट अशोकाला महेंद्राच्या माध्यमातून विनंती केलं. मगाशी मी सांगितलं दीपोत्सवामध्ये की महेंद्रला सांगितलं राजाने की राजा आम्ही बुद्धाला पाहिलेलं नाही आणि बुद्धाचा अंश आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे बुद्धाचा काही नाही काहीतरी अंश आम्हाला पाहिजे किंवा त्यांचं कुठला नाही कुठला तरी धातू आम्हाला पाहिजे. त्यावेळेस स्थवीर महेंद्र आपल्या वडिलांना म्हणजे सम्राट अशोकाला निरोप पाठवतात आणि सांगतात की कुठला नाही कुठला तरी धातू राजाला दिला पाहिजे. राजा खूप श्रद्धावान आहे, राजा खूप दयाळू आहे, राजाने धम्मासाठी प्रचंड इकडे मदत केलेली आहे आणि राजाची इच्छा आहे की बुद्धाचा कुठला नाही कुठला तरी धातू माझ्या देशामध्ये असला पाहिजे. त्याच्यावरती मी मोठं विहार बांधेन आणि विहार बांधून म्हणजे आम्हाला त्याचं समाधान वाटेल. आणि मग महेंद्राच्या विनंतीवरून त्या राजाच्या विनंतीवरून सम्राट अशोकाकडे जो दंत धातू होता तो दंत धातू पाठवला गेलेला आहे. त्यानंतर पुन्हा राजाने विनंती केली की श्रीलंकेमध्ये हजारो महिला किंवा हजारो स्त्रिया यांना दीक्षा घ्यायची होती म्हणजे भिक्खुनी संघामध्ये समाविष्ट व्हायचं होतं. त्यामुळे पुन्हा राजाला सम्राट अशोकाला निरोप पाठवला की आम्हाला स्त्रियांना दीक्षा द्यायची आहे. भिक्खुनी संघ श्रीलंकेमध्ये निर्माण करायचा आहे. तर स्त्रियांना दीक्षा देण्यासाठी तुमची मुलगी जी आहे संघमित्रा हिला तुम्ही श्रीलंकेमध्ये पाठवून द्यावी आणि तिच्याच बरोबर आम्हाला बोधिवृक्षाची शाखा सुद्धा पाठवून देण्यात यावी. श्रीलंकेमध्ये बोधिवृक्षाची फांदी पहिली कोणी घेऊन गेलेली आहे तर सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा आहे.
ही का घेऊन गेली तर तिकडच्या राजाने विनंती केली होती की बोधिवृक्षाची फांदी सुद्धा आम्हाला पाहिजे म्हणून, आणि मग महेंद्राने सांगितलं की फांदी पाठवा आणि संघमित्रालाही पाठवा, कारण इथल्या महिला आहेत त्या महिलांना दीक्षा देण्यासाठी संघमित्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे महेंद्राच्या आणि तिथल्या राजाच्या विनंतीवरून अशोकाने बोधिवृक्षाची फांदी संघमित्राकडे दिली आणि संघमित्राला सैन्य दिलं, आणि त्या माध्यमातून संघमित्रा जी आहे ते कुठे आली, महेंद्राच्या नंतर श्रीलंकेमध्ये संघमित्रा आली आणि तिने अनुराधापूरलाच बोधिवृक्षाच्या फांदीचं रोपण केलं. तिथं जो बोधिवृक्ष आहे तो बोधिवृक्ष संघमित्रा ही तिथं घेऊन गेलेली आहे. त्यानंतर 60व्या वर्षी तिथे मृत्यू होतो महेंद्राचा, स्थवीर महेंद्राचा. तर एवढी जी प्रकरणं आहेत ही मी तुम्हाला महावंश ग्रंथामधली एकूण 22 प्रकरणं सांगितली की जे आपल्या संदर्भामधली आहेत. आता ही जी एकूण 22 प्रकरणं आहेत आणि याच्यामध्ये जी माहिती आपल्याला आलेली आहे ही माहिती बरोबर योग्य की अयोग्य, हे जी सगळी आपण माहिती पाहिली या ग्रंथामधली की तथागत विमानाने गेले, आकाशमार्गे गेले आणि 3 वेळा गेले, तर ही जी संपूर्ण माहिती आहे ही माहिती आपल्याला प्रथमतः आपल्याला ही माहिती हिंदीमध्ये जी आली ती 1942 साली डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांनी याचं हिंदीमध्ये अनुवाद केला. आणि हा ग्रंथ इथं मी ठेवलेला आहे बघा, हा महावंश नावाचा ग्रंथ आहे. तो डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांनी हिंदीमध्ये महावंश ग्रंथ मूळ पालीतला आहे त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि याच ग्रंथामध्ये त्यांनी परिचय दिलेला आहे. त्या परिचयाच्या ग्रंथामध्येच त्यांनी आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत की जे महावंश ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं योग्य की अयोग्य. त्यामुळे त्यांचा पहिला मुद्दा की श्रीलंकेचा इतिहास ग्रंथ असला तरी वास्तवात सर्व तो भारताचाच इतिहास आहे. हे कोण म्हणतंय? भदंत आनंद कौशल्यायन म्हणतात. महावंश मधील सामुग्री ही कितपत विश्वसनीय आहे. आता जे आपण म्हटलं की तथागत आकाशमार्गे गेलं, हे विश्वास ठेवण्यासारखं वाटतंय का? त्यामुळे मग तथागत आकाशमार्गे गेले, पहिली गोष्ट अशी आहे की भगवान गौतम बुद्ध हे श्रीलंकेला गेलेच नव्हते. हे कोण म्हणतंय? हे भदंत आनंद कौशल्यायनच सांगतात. आणि हे कशाच्या आधारे सांगतात तर आपण पाहिलं धम्मसंगीती झाल्या, त्यानंतर त्रिपिटकाचे 32 ग्रंथ झाले, त्यानंतर अनुपिटकाचे ग्रंथ झाले, त्यानंतर अर्थकथाचे ग्रंथ झाले, त्यानंतर टीकाचे ग्रंथ झाले. म्हणजे किती साहित्य झालं? एवढ्या कुठल्याच साहित्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध श्रीलंकेला गेलेल्याचा कुठेही संदर्भ आलेला नाही. मग याच साहित्याच्या आधारावरती जर तुम्ही महावंश हा ग्रंथ लिहिला असेल तर मूळ साहित्यामध्ये भगवान बुद्ध भारत सोडून बाहेरच्या देशात गेलेच नाही, तर ही जी माहिती दिलेली आहे ही विश्वसनीय माहिती असू शकत नाही. त्यामुळे हिला खरं मानण्याची आवश्यकता नाही असं कोण म्हणतंय? भदंत आनंद कौशल्यायन यांनीही म्हणता येईल, आपणही विचार केला तरी आपल्याला सुद्धा असंच वाटतंय. त्यामुळे दुसरा इथं फायदा काय होतोय मात्र की ज्या वेळेस महावंश ग्रंथामध्ये बिंदुसारापासून ते अशोकापर्यंतची माहिती दिलेली आहे त्यावेळेस भारतामध्ये मात्र अशोकाची काहीच माहिती नव्हती, बिंदुसाराची पण व्यवस्थित माहिती नव्हती, परंतु तिकडे होती. त्याच्यावरून सिद्ध काय होतं की सम्राट अशोक होऊन गेलेला आहे, बिंदुसार होऊन गेलेला आहे. 1915 नंतर उत्खननाच्या माध्यमातून सम्राट अशोक किती महान होता हे तर माहीत झालंच, पण त्याच्या अगोदरचा पुरावा जो आहे तो आपल्याला श्रीलंकेच्या ग्रंथामध्ये आपल्याला मिळतो. त्यामुळे अशोकाने विदेशामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये जी माणसं पाठवली होती त्याचाही इथं संदर्भ अधिकृतपणे आपल्याला मिळतो. त्यामुळे बोधिवृक्ष लंकेत गेल्याचा समर्थन आपण केलेलं आहे. 3 वेळा बुद्ध गेल्या समंतकूट पर्वतावरती, म्हणजे बुद्ध 3 वेळा तिथं गेल्यानंतर श्रीलंकेच्या लोकांनी काय केलेलं आहे, समंतकूट नावाचा पर्वत आहे, या पर्वतावर तथागतांचं पदचिन्ह म्हणजे पाऊल खुणा ज्या म्हणतो ना अशा त्या कोरलेल्या आहेत. जे पालखीत असतात बघा तशा पद्धतीने त्या कोरलेल्या आहेत. आणि दरवर्षी लाखो लोक जातात आणि त्याचं पूजन तिथे करतात. म्हणजे सुरुवातीला बौद्ध लोक जात होते आणि तिथे बुद्धाचं पदचिन्ह आहे म्हणून तिथं सर्वजण त्याहून त्याची पूजा करत होते आणि मोठा उत्सव त्या दिवशी होत होता. त्यानंतर काय झालं की तिथं हिंदू लोक म्हणायला लागले की हे विष्णूचं पदचिन्ह आहे, तेही लोक तिथं जातात.
आणि तेही लोक विष्णूचं पदचिन्ह आहे म्हणून त्याची पूजा करतात. त्यानंतर ख्रिश्चन लोक आले आणि ख्रिश्चन लोक म्हणायला लागले की ॲडमचं म्हणजे ही ॲडम की चोटी आहे, ॲडमचं पदचिन्ह आहे. म्हणजे आता जर तुम्ही श्रीलंकेमध्ये गेला तर सुरुवातीला ते बुद्धाचं पदचिन्ह आहे म्हणून जे निर्माण झालं होतं त्या ठिकाणी बौद्ध लोकही बुद्धाचं पदचिन्ह म्हणून त्याची पूजा करतात. त्यानंतर हिंदू लोक विष्णूचं पदचिन्ह म्हणून त्याची पूजा करतात आणि ख्रिश्चन लोक ॲडमचं पदचिन्ह म्हणून त्याची पूजा करतात. पण मूळ गोष्ट आहे की तिथं बुद्ध गेलेलेच नव्हते, त्यामुळे तिथं पदचिन्ह असण्याचा काहीही प्रश्न येत नाही. त्यामुळे या ज्या ग्रंथामध्ये दिलेली माहिती ही कितपत खरी आणि कितपत खोटी याचाही आपण अभ्यास आपण का करतोय की मग हा खोडसाळपणा तर केला नाही ना. कारण श्रीलंकेमध्ये सगळं साहित्य निर्माण झालेलं आहे, त्या अगोदरच्या साहित्यामध्ये जर याचा संदर्भ येत नसेल तर तुम्ही हे साहित्य कुणाच्या म्हणजे कुठल्या आधारावरती लिहिलेलं आहे हे चर्चा म्हणजे संशय घेण्यासाठी आपण मोकळे आहोत. त्यामुळे बुद्धाच्या त्यानंतर दुसरी एक कथा मी सांगितली तुम्हाला की ज्यावेळेस पहिला राजा विजय श्रीलंकेत पोहोचतो आणि त्यावेळेस तथागत शय्येवर असताना परिनिर्वाणाच्या ते सांगतात, तर ही सगळी कथा काय आहे ही विश्वसनीय होऊ शकत नाही किंवा असं काहीही घडलेलं नाही असं भदंत आनंद कौशल्यायांचं सुद्धा म्हणणं आहे की याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवता येणार नाहीत. याच्यात अनेक दंतकथा आहेत. सर्वात महत्वाचा म्हणजे आपण संपूर्ण श्रीलंकेच्या इतिहासाचे अधिकृतपणे जगामध्ये दीपवंश महावंश हे 2 ग्रंथ पाहिले. या 2 ग्रंथाची पहिल्या ग्रंथाचे 22 प्रकरण आहेत आणि दुसऱ्या ग्रंथाची 37 प्रकरण आहेत. म्हणजे दीपवंशामध्ये 22 प्रकरण आहेत आणि महावंशामध्ये 37 प्रकरण आहेत. या 37 आणि 22 प्रकरणामध्ये कुठेही रामाचा आणि रावणाचा उल्लेख नाही. म्हणजे श्रीलंकेच्या संपूर्ण इतिहासाचे जे ग्रंथ दीपवंश आणि महावंश आहेत, या दीपवंश आणि महावंश ग्रंथ अधिकृतपणे श्रीलंकेचा इतिहास मानला जातो. पण श्रीलंकेच्या कुठल्याही ग्रंथामध्ये रामाचा आणि रावणाचा उल्लेख आलेला नाही. तो उल्लेख फक्त आपल्याला कुठे मिळतो? तो उल्लेख फक्त आपल्याला आपल्याकडेच मिळतो. परंतु श्रीलंकेच्या साहित्यामध्ये राम आणि रावणाचा उल्लेख मात्र दीपवंश आणि महावंश मध्ये कुठेही मिळत नाही असं अधिकृतपणे भदंत आनंद कौशल्यायन यांनी आपल्या अभ्यासातून याच ग्रंथाच्या परिचयामध्ये अधिकृतपणे मांडलेलं आहे. त्यामुळे हे जे आहे दुसरी गोष्ट की याच ग्रंथामध्ये सम्राट अशोकाला म्हणजे बिंदुसाराला 101 पुत्र होते आणि सम्राट अशोकाने 99 भावांचा मृत्यू केला, 99 भावाला मारले, एका भावाला उपराजा केले अशी या ग्रंथामध्ये माहिती आलेली आहे. म्हणजे महावंशामध्ये काय लिहिलंय की सम्राट अशोकाने 99 भावाला मारलेलं आहे आणि 99 भावाला मारून गादी. आपण ही लहानपणापासून ऐकलेलं आहे की नाही की सम्राट अशोक क्रूर होता, सम्राट अशोकाला 99 भावांनी मारलेलं आहे, ऐकलेलं आहे की नाही? क्रमिक पुस्तकामध्ये कुठे नाही कुठेतरी ही माहिती आलेली आहे की नाही? परंतु तुम्ही त्यानंतर सम्राट अशोकावरती आलेले पिक्चर बघितले असतील, सम्राट अशोकावरती आलेल्या सिरियल बघितल्या असतील, सम्राट अशोकावरती आलेली नाटकं पाहिली असतील. या कुठल्या तरी नाटकामध्ये, कुठल्या तरी सिरियलमध्ये, कुठल्या तरी पिक्चरमध्ये 99 किंवा 101 भाव दाखवलेले आहेत का? कुठेही दाखवलेले नाहीत. याचा त्रिपिटकामध्ये कुठल्याही ग्रंथामध्ये उल्लेख आलाय का की सम्राट अशोकाला 99 भाव, त्यांनी 99 भावाला मारलं होतं म्हणून? त्रिपिटकामध्ये नाही, अनुपिटकामध्ये नाही, अर्थकथामध्ये नाही. म्हणजे बौद्ध धर्माच्या पाली साहित्यामध्ये अधिकृतपणे सम्राट अशोकाला 100 भाव होते, त्याच्यातले त्यांनी 99 मारले अशा पद्धतीचा संदर्भ कुठेही येत नाही. तो येतो फक्त महावंश या ग्रंथामध्ये येतो. म्हणून मी सांगितलं की महावंश हा ग्रंथाच्या पहिल्या 50 गाथा ज्या आहेत त्या कोणी लिहिल्या त्याचा महानाम आहे. पण हे जे वाढवलेलं जे सगळं आहे ते कोणी वाढवलेलं आहे आणि 1935च्या पर्यंत म्हणजे सातत्याने या ग्रंथामध्ये जे परिवर्तन करत आलेलं आहे, या परिवर्तनामध्ये आहे की सम्राट अशोक क्रूर होता. सम्राट अशोक कलिंग युद्धाच्या नंतर त्यांनी एवढी माणसं मारली, तर सम्राट अशोकालाच तुम्ही कलिंगच्या युद्धामध्ये क्रूर म्हणता. प्रत्येक राजाचा धर्म लढाई आहे की नाही? आणि लढाईमध्ये माणसं मारली जात होती की नाही? मग जेवढ्या लढाया या पृथ्वीच्या पाठीवरती झाल्या होत्या तर माणसं मारली म्हणजे हा क्रूरपणा आहेच की. जर तुम्ही सम्राट अशोकाला म्हणत असेल की तो क्रूर होता, उलट जगामध्ये एकच राजा असा होऊन गेला की त्याने कलिंगचं युद्ध केल्यानंतर युद्धाच्या ठिकाणी जाऊन
ती जी माणसं मृत्युमुखी पडलेली होती याच्याबद्दल हळहळ व्यक्त करणारा जगामध्ये जिंकलेला एकमेव राजा आहे। दुसरा कुठला राजा आपण इतिहासात वाचतो का की त्यांनी जिंकलं त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे की आपण त्यांचे एवढे सैन्य मारून टाकले आणि आनंद व्यक्त केला। पण सम्राट अशोक असा एक माणूस राजा होऊन गेला की तो जिंकला, परंतु जिंकला तरी तो म्हटला की माझ्या जिंकण्याला काहीही अर्थ नाही, कारण शेवटी मानवहानी झालेली आहे। त्याला म्हणतात ना, पाजर त्याला फुटला, दया त्याला आली, तरी त्याला तुम्ही क्रूर म्हणू शकता का? कारण त्याला लढाई लढणं हा त्याचा धर्म होता। मग लढाई लढली, त्यांनी सैन्य मारलं, तर ते सैन्य मारलं तर त्यांनी विजय संपादन करून आनंद साजरा करण्याच्या ऐवजी कलिंगामध्ये सुद्धा असा एक सम्राट असतो की जिंकला तरी तो हळहळ व्यक्त करतो, जिंकला तरी तो दुःख व्यक्त करतो। मग अशा राजाला तुम्ही क्रूर राजा म्हणू शकता का? आणि कुठेही तुम्हाला अधिकृतपणे जे अभिलेख सापडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाची नावं सापडलेली आहेत, त्याच्या राण्यांची नावं सापडलेली आहेत, त्याच्या मुलांची नावं सापडलेली आहेत। मग ही 101 मुलं आणि कुठून? या ग्रंथाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे त्याचा कुठेही उल्लेख नाही। परंतु श्रीलंकेच्या ग्रंथामध्ये इकडची माहिती गेली कशी? याला संशयास्पद जागा असू शकते की नाही? याला संशयास्पद जागा असू शकते। म्हणजे या ग्रंथाच्या अगोदरचे सगळे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये हा कुठेच उल्लेख नसताना कशाच्या आधारे हे या ग्रंथामध्ये आलेलं आहे याचा कुणीही संदर्भ दिलेला नाही किंवा याचा कुणीही पुरावा दिलेला नाही। हे जे आहे हे विश्वासपात्र नाही असं कोण म्हणतंय? तर भदंत आनंद कौशल्यायन यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर डॉक्टर भरतसिंग उपाध्याय यांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की याच्यावरती आपल्याला म्हणजे या दोन्ही ग्रंथाला इतिहास मानता येईल का? तर या दोन्ही ग्रंथातील काही घटनांना इतिहास मानता येईल, परंतु काही घटनांना अधिकृतपणे इतिहास म्हणून मान्यता देता येणार नाही। त्यामुळे दोन्ही ग्रंथात दंतकथा म्हणजे हे कोण म्हणतंय? डॉक्टर भरतसिंग उपाध्याय यांनी संपूर्ण पाली साहित्याचा जो अभ्यास करून जो संशोधनात्मक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये डॉक्टर भरतसिंग अगोदरचे जे मुद्दे सांगितले मी ते भदंत आनंद कौशल्यायन ज्यांनी या ग्रंथाचा हिंदीत अनुवाद केला, संपूर्ण देशामध्ये जे हिंदीत जातं ते डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायनच्या माध्यमातून जातं। आणि डॉक्टर भरतसिंग उपाध्याय हे पालीच्या साहित्याचे तज्ज्ञ म्हणून भारतामध्ये फेमस आहेत। ते म्हणतात की दोन्ही ग्रंथात दंतकथा बऱ्याच या ऐतिहासिक गोष्टी आहेत, पण अतिरंजित व अलौकिक वर्णनाला इतिहास मानता येणार नाही। बुद्धाचे लंका गमन त्रिपिटकावर आधारित मान्य करता येत नाही, म्हणजे बुद्ध श्रीलंकेमध्ये गेले होते असं बौद्ध धर्माच्या मूळ साहित्यामध्ये त्रिपिटकामध्ये कुठेच त्याचा उल्लेख नसल्यामुळे त्याचा आधार घेतला तर श्रीलंकेत गेल्याचा कुठलाही पुरावा सापडत नाही। त्यानंतर विजय बुद्ध परिनिर्वाणा दिवशी लंकेत गेला खरे मानता येत नाही, म्हणजे हे जोडलेलं आहे ना की पहिला जो राजा होता तो श्रीलंकेत गेला आणि त्याच वेळी बुद्धाचं इकडे परिनिर्वाण झालं। ही जी कथा जोडलेली गेली आहे ही कथा खरी मानता येणार नाही। त्यानंतर दोन्ही ग्रंथात चमत्कारिक गोष्टी आहेत। त्यानंतर जो देवनाम प्रिय तिस्स राजा जो श्रीलंकेचा आहे तो त्याचा आणि महेंद्राचा संवाद दाखवलेला आहे। आणि या संवादात महेंद्राला तो विचारता की तुम्ही कसे आलो, तर त्यावेळेस महेंद्र त्याला सांगतो की मी म्हणजे पाण्यातून आलेलो नाही किंवा रोडने आलेलो नाही, मी आकाशातून आलेलो आहे। तर महेंद्राने आकाशातून आलेला आहे हा जो संदर्भ आहे तो सुद्धा चुकीचा संदर्भ आहे, कारण त्रिपिटकामध्ये महेंद्र श्रीलंकेमध्ये गेलेला आहे, संघमित्रा श्रीलंकेमध्ये गेलेले आहे, ते नावेतून गेलेले आहेत याचा पुरावा आहे। त्यामुळे महेंद्र पुन्हा आकाशातून आला हे जर या ग्रंथामध्ये दिलं असेल तर ते अधिकृत ग्राह्य मानता येणार नाही। त्यामुळे इथं ज्या चमत्कारिक गोष्टी आहेत त्या आपल्याला अधिकृतपणे मानता येणार नाही। त्यामुळे सम्राट अशोकाची माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये मिळते। मी तुम्हाला सांगितलं होतं की दीपवंश आणि महावंश हे श्रीलंकेच्या इतिहासाचे ग्रंथ आहेत, पण श्रीलंकेच्या इतिहासामध्ये की श्रीलंकाची संपूर्ण विकास जो झालेला आहे तो भारतातल्याच सगळ्या घटनांच्या आधारे झालेला आहे। इथूनच राजे गेले त्यांनी मदत केलेली आहे। त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटना कशा श्रीलंकेशी आणि भारताशी जोडल्या गेलेल्या आहेत। पहिली धम्मसंगीती, दुसरी धम्मसंगीती, तिसऱ्या धम्मसंगीतीचा या दोन्हीही ग्रंथामध्ये उल्लेख आहे। विशेष म्हणजे सम्राट अशोक आणि त्यांचा मुलगा महेंद्र आणि संघमित्रा यांचं घट्ट नातं श्रीलंकेशी कशा पद्धतीनं आहे, कारण
या दोघांच्या माध्यमातून, महेंद्रा आणि संघमित्राच्या माध्यमातून तिथे बौद्ध धर्म गेला, तिथं तो वाढला, तिथल्या राष्ट्राचा तो बौद्ध धर्म झाला आणि तिथूनच संपूर्ण जगासाठी लिहिला गेला आणि अख्ख्या जगात बौद्ध साहित्य हे कायमस्वरूपी अजरामर झालं. त्यामुळे अशोकाचं आणि त्याच्या 2 मुलांचं हे संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्म अजरामर करण्यासाठी फार मोठं योगदान आहे. महेंद्राला फार मोठा म्हणजे दुसरा बुद्ध असल्यासारखंच महेंद्राला श्रीलंकेमध्ये मानलं जातं, कारण तो गेला आणि त्याने संपूर्ण श्रीलंकेला बौद्धमय करून टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते पाली साहित्य संपूर्ण पाहिलेलं आहे. धम्मसंगीतीच्या नंतर त्रिपिटकाचे 32 ग्रंथ, 32 ग्रंथाच्या नंतर अनुपिटकाचे 4 ग्रंथ, अनुपिटकाच्या नंतर अर्थकथा आपण पाहिल्या, अर्थकथाच्या नंतर टीका ग्रंथ पाहिले आणि आज आपण संपूर्ण वंश साहित्यामधल्या 17 ग्रंथांचा थोडक्यात संक्षिप्त परिचय करून दिला आणि त्यानंतर दीपवंश आणि महावंश हे जे 2 ग्रंथ आहेत, या 2 ग्रंथाची माहिती आणि त्या माहिती संक्षिप्तपणे आपल्याला जेवढी शक्य म्हणून देता आली तेवढी आपण दिलेली आहे. हे संपूर्ण जे साहित्य आहे आपण कधीच ऐकलेलं नव्हतं, त्यामुळे आपण आता प्रथमच ऐकलं. तर पुन्हा पुन्हा हे सगळे व्हिडिओ तुम्ही धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहिले तर मग तुम्हाला त्याची उजळणी होईल आणि कुठले कुठले ग्रंथ आपण वाचायला पाहिजेत आणि बौद्ध धम्माचं ज्ञान आपल्याला कशा पद्धतीने वाढेल याची माहिती तुम्हाला या आपल्या कार्यक्रमातून मिळत जाईल. आपण सर्वजण आज या ठिकाणी बहुसंख्येने येऊन उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत हे संपूर्ण जे आहे रेकॉर्डिंग झालेलं आपण धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती पुन्हा टाकू. आपण पहा, आपण पाहून आपल्या याच्यामध्ये सबस्क्राईब करा आणि परत आपले नातेवाईक आणि सर्वांना सुद्धा सांगा, कारण हजारो लोक पाहतात आपला कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये, परंतु ते सबस्क्राईब करत नाहीत किंवा व्ह्यूज देत नाहीत किंवा शेअर करत नाहीत किंवा लाईक्स देत नाहीत. तर सर्वांना उद्या जे ऐकतील त्यांनाही विनंती आहे की आपण हा कार्यक्रम पाहिल्यानंतर सबस्क्राईब करून आम्हाला असेच दर शनिवारी कार्यक्रम करण्यासाठी उत्तेजन द्यावे ही विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.